गुड मॉर्निंग फ्रेंड, तुमचं स्वागत आहे तर बेसिक मॅथ चॅनलवर। तर आपण काल स्क्वेअर रूटवर एक व्हिडिओ बनवला होता। तर आज आपण पाहणार आहोत ॲडिशन रूल। तो ॲडिशन रूलमध्ये काय असते, एकतर डिजिटच्या समोर पॉझिटिव्ह या फिर नेगेटिव्ह यांचं दोघांपैकी एक साईन असते। तर पॉझिटिव्ह साईनमध्ये प्लस आणि निगेटिव्ह साईनमध्ये मायनस। आता कोणती डिजिट घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या। आता पॉझिटिव्ह साईन हे सहसा लिहित नसतात आणि निगेटिव्ह साईन्स हे देतात डिजिटच्या समोर। तर आपण ॲडिशन रूलचा पहिला नियम पाहू। तर पहिल्या नियममध्ये काय असते की कोणत्याही संख्येच्या समोर जर एखाद्या संख्येच्या समोर प्लस असेल, आता इथं घेऊ समज +5 आणि एखाद्या संख्येच्या समोर मायनस असेल, म्हणजे इथं घेऊ -4। तर यांची काय होते, नेहमी काय होते यांची, आता प्लस आणि मायनस आलं म्हणजे ॲडिशन रूल घ्या चाहे सबट्रॅक्शन रूल घ्या, यांच्यामध्ये काय होते, वजाबाकीच होते। म्हणजे 5 मधून 4 गेले, किती राहिले, 1। आणि मोठी संख्या कोणती आहे, 5 म्हणजे प्लसचं साईन काय आपण लिहित नसतो। आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या प्रोसेसमध्ये घेऊ। आता बघा, आता 5 मधून 4 काढले ना, आता -5 घेऊ, +4 घेऊ। याचं काय उत्तर होईल, 5 मधून 4 गेले 1, पण इथं कसं मोठ्या संख्येचे चिन्ह लावायचं असते ना, त्यामुळे इथं काय येईल, मायनस। आता हेच एक्झाम्पल दुसऱ्या प्रकारे घेऊ आपण। तर इथं काय घेऊ, आता दुसरा एक्झाम्पल कोणताही घ्या तुम्ही, समज आता 10 घेऊ। इथं 10 - 5। आता काय केलं, 10 मधून 5 गेले, किती राहिले, 5। म्हणजे आता मोठी संख्या कोणती आहे आपली, 10। आता 10 म्हणजे 10च्या समोर कोणता चिन्ह आहे, कोणताच नाही, म्हणजे पॉझिटिव्ह चिन्ह, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आपल्याला द्यायचं नसते। इथं जर घेतलं आपण -10 आणि +5, तर 10 मधून 5 गेले, किती राहिले, 5। पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणजे इथं मायनस लावायचे असते। जर गुड मॉर्निंग फ्रेंड, तुमचं स्वागत आहे तर बेसिक मॅथ चॅनलवर। तर आपण काल स्क्वेअर रूटवर एक व्हिडिओ बनवला होता। तर आज आपण पाहणार आहोत ॲडिशन रूल। तो ॲडिशन रूलमध्ये काय असते, एकतर डिजिटच्या समोर पॉझिटिव्ह या फिर नेगेटिव्ह यांचं दोघांपैकी एक साईन असते। तर पॉझिटिव्ह साईनमध्ये प्लस आणि निगेटिव्ह साईनमध्ये मायनस। आता कोणती डिजिट घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या। आता पॉझिटिव्ह साईन हे सहसा लिहित नसतात आणि निगेटिव्ह साईन्स हे देतात डिजिटच्या समोर। तर आपण ॲडिशन रूलचा पहिला नियम पाहू। तर पहिल्या नियममध्ये काय असते की कोणत्याही संख्येच्या समोर जर एखाद्या संख्येच्या समोर प्लस असेल, आता इथं घेऊ समज +5 आणि एखाद्या संख्येच्या समोर मायनस असेल, म्हणजे इथं घेऊ -4। तर यांची काय होते, नेहमी काय होते यांची, आता प्लस आणि मायनस आलं म्हणजे ॲडिशन रूल घ्या चाहे सबट्रॅक्शन रूल घ्या, यांच्यामध्ये काय होते, वजाबाकीच होते। म्हणजे 5 मधून 4 गेले, किती राहिले, 1। आणि मोठी संख्या